हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बोटात कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी काही नियम असतात। तर हे नियम आहे, आपण ते बघणार आहोत कोणते नियम आहेत। नाहीतर त्या रत्नांचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या आयुष्यावर बघून, चुकीचं रत्न जर आपण परिधान करण्यात आलं तर त्या रत्नांचा दुष्परिणाम आपल्याला हा भोगावा लागतो। तर कोणते रत्न कोणत्या बोटात पाहिजे आणि कोणत्या वेळी घालायचं आहे हे आपण थोडक्यात बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ज्योतिषशास्त्रात एखाद्या ग्रहांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी रत्न परिधान करण्यास सांगितलं जातं, पण कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी त्याचे नियम काय आहेत, जर याचं नियमांचं पालन केलं नाही तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होतात। विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या हातात वेगवेगळी रत्न असलेल्या अंगठ्या पाहायला मिळतात। एखाद्या ग्रहांचा वाईट प्रभाव कमी होण्यासाठी हे सुचवलं जातं की रत्नांचं महत्त्व हे अधोरेखित सुद्धा केलेलं आहे, कारण प्रत्येक रत्नात एक वेगळी ऊर्जा आहे, शक्ती आहे। अनेकदा संबंधित रत्न परिधान केलं की काम पटपट होतात। याचाच अर्थ असा की संबंधित रत्न हे सूट झालं आहे, पण कोणतेही रत्न परिधान करू नये। रत्न परिधान करण्यापूर्वी ग्रह आणि राशींचा अभ्यास असलेल्या व्यक्तीकडूनच सल्ला मसलत करायची, नाहीतर असंच रत्न परिधान केलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होतात। जर एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त रत्न परिधान करत असेल तर विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे, कारण काही ग्रहांचा एकमेकांशी पटत नाही, त्यामुळे वाईट परिणाम सोसावे लागतात। सर्वात पहिलं रत्न म्हणजे सुचवल्यावर ते आपल्याला सूट होतं की नाही, रत्न जर सुचवलं तर हे आपल्याला सूट होतं की नाही याचं परीक्षण सुद्धा आपल्याला करायचं आहे। सर्वप्रथम जे आहे, संबंधित रत्न आहेत 3 दिवस आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे। जर या कालावधीत तुम्हाला वाईट स्वप्न वगैरे पडली नाहीत किंवा अपघात झाला नाही तर सदर रत्न तुम्हाला काहीच नुकसान करणार नाही असं समजायचं आहे। तसेच या कालावधीत काही किचकट पटापट होऊ लागली तर रत्नांचे चांगले परिणाम समजायचे आहेत। रत्न परिधान करताना याचं वजनही तितकंच महत्त्वाचं आहे। संबंधित रत्न किती वजनाचं आहे यावर बरंच काही अवलंबून असतं। रत्न किमान अर्ध्या रतीच्या वर असावं। रत्न परिधान करताना शुभ मुहूर्त लक्षात घेणं गरजेचं आहे। कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी त्याची पूजा करणं सुद्धा गरजेचं आहे। खासपूर्वक शुक्ल पक्षात रत्न परिधान करायचं असतं। इतकंच काय, संबंधित ग्रहांचा वोरा त्या दिवसात कधी आहे हे सुद्धा पाहायचं आहे। त्या वोऱ्यात संबंधित ग्रहांचा जप करायचा आहे। इष्टदेवतेच्या चरणांचा स्पर्श करून धारण करायचं आहे। त्याचबरोबर मळवून आणलेली रत्नांची अंगठी दुधात टाकून ठेवायची आहे। त्यानंतर शुद्ध पाण्याने स्वच्छ करायचे आहे आणि एक छोटंसं हवन करायचं आहे। ही अंगठी हवनावर 7 वेळा फिरवायची आहे। त्यानंतर ती संबंधित बोटात धारण करायची आहे। ही विधी करून अंगठी सिद्ध करायची आहे। तर हे अशा प्रकारे हे सर्व करण्यासाठी ज्योतिषशास्त्र सांगत आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे हे सर्व कोणतेही रत्न तुम्हाला परिधान करायचं असेल तर अशा प्रकारे विधिवत करा, याचा तुमच्या आयुष्यावर चांगला परिणाम होईल। विधिवत केल्याने तर चांगले परिणाम होतात, विधिवत जर तुम्ही नाही केलं तर याचे दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला आयुष्यावर तुमच्या पडलेले पाहायला भेटतील। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।